आपल्यासोबत काँग्रेस नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजबी आहेत. किशोरजी, रामटेकमधून तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती, मात्र तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही. रश्मी बर्वे यांच्या संदर्भात श्रेष्ठींनी निर्णय केला आहे. तुम्ही रामटेकमधून तुमची उमेदवारी तरी देखील दाखल करणार आहात का? मी उद्या रामटेकमधून माझी उमेदवारी दाखल करणार आहे आणि नामनिर्देशन पत्र म्हणजे नॉमिनेशन फॉर्म मी उद्या भरणार आहे. श्रेष्ठींनी रश्मी बर्वे संदर्भात निर्णय घेतला आहे, तरी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल का करताय? नेमकं कारण काय? प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा जो पहिला नंबरचा महत्त्वाचा उमेदवार असतो त्याच्या सोबतीला एक दुसरा उमेदवार, ज्याला आपण डमी उमेदवार म्हणा किंवा सबस्टिट्यूट उमेदवार, तर तो नेहमी देण्याची पद्धत आहे. कारण तांत्रिक कारणामुळे जर एखाद्या उमेदवाराचा अर्ज रिजेक्ट झाला स्क्रुटिनीमध्ये म्हणजे पडताळणीमध्ये, तर तो रिजेक्ट झालेला अर्ज जर बाद झाला तर मग त्या पक्षाला दुसऱ्या उमेदवाराच्या आधारे तरी कमीत कमी उमेदवारी करता येईल. तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात काही निर्देश दिले आहे की तुम्ही स्वतःहून हे फॉर्म भरताय आणि तुम्ही सनदी अधिकारी राहिले, तुम्ही जिल्हाधिकारी राहिले, तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये अर्ज घेतलेले आहेत उमेदवारांकडून. तुम्हाला का वाटतंय की रश्मी बर्वे यांचा अर्ज रद्द होऊ शकते? ते जे प्रकरण आहे जात प्रमाणपत्राचं, त्या प्रकरणाची सर्व चौकशी सुरू आहे. वृत्तपत्रात बातम्या आहेत, काही रेकॉर्ड्स पण वर आलेले आहेत, म्हणजे समोर आले आहेत लोकांच्या. तर ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर, पाहणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात येते की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि मेंबर ऑफ पार्लमेंटचे जे अर्ज येतात त्या अर्जाची पडताळणी स्क्रुटिनी आम्ही केलेली आहे. त्यामुळे जो निर्वाचन अधिकारी असतो त्याच्यासमोर जेव्हा स्क्रुटिनी होईल त्या स्क्रुटिनीमध्ये त्यांचा अर्ज टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी स्वतः ॲडव्होकेट आहे, कायद्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या आधारे मी सांगू शकतो की त्यांचा अर्ज टिकणार नाही. आणि म्हणून मग मी स्वतः आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नामदार आपले खरगे साहेब, मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडून मी परवानगी घेतलेली आहे. मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जर त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि काँग्रेस पक्षाचा जर दुसरा फॉर्म नसेल तर मग तिथे ब्लँक राहील किंवा कोणीच राहणार नाही, असं होता कामा नये. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे दुसरा उमेदवार तरी तयार असला पाहिजे, म्हणून मी त्यांची परवानगी घेतलेली आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमचा उमेदवारी अर्ज, समजा जर पहिला जो उमेदवार पक्षाने दिलेला त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, मान्य झाला नाही आणि तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हालाही पक्षाच्या AB फॉर्मची गरज असेल. पक्षाने तुम्हाला ते देणं मान्य केलं आहे का? अशी पद्धत आहेच. पहिल्या नंबरचा जो उमेदवार असतो त्याचा AB फॉर्म त्याच्या हातात दिला जातो आणि दुसऱ्या नंबरचा जो असतो त्याचा AB फॉर्म पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे असतो. पहिला नंबरचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर दुसऱ्या नंबरचा फॉर्म त्वरित दिला जातो. त्याच्यामध्ये ते कोरे फॉर्म असतात, त्याच्यावर सह्या केलेल्या असतात. प्रदेशाध्यक्षांच्या सह्याने तो फॉर्म दिला जातो. त्याच्यामध्ये रिकामी जागा असते तीच फक्त भरायची असते. तर हा फॉर्म मला द्यावा अशी विनंती मी माननीय पटोले साहेब, आपले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, त्यांना मी विनंती केली फोनवर. तर त्यांनी मला सांगितलं की मला अद्याप आदेश आलेले नाहीत, जसे आदेश येतील मी तुम्हाला तो फॉर्म देईल. पण जर AB फॉर्म नाही मिळाला, जसं नाना पटोले सध्या म्हणतात की त्यांना आदेश नाही, मग काय होईल? जर AB फॉर्म मला नाही मिळाला तर माझा फॉर्म अपक्ष म्हणून ट्रीट केला जाईल आणि तो फॉर्म मी दुसऱ्या दिवशी परत घेईल. मला एक सांगा, जे काही रामटेक संदर्भात उमेदवारी देण्यासंदर्भात जो काही निर्णय झाला, तुम्हाला मान्य आहे का तो निर्णय? रश्मी बर्वे, कारण तुम्ही मागच्या वेळेला उमेदवार होते आणि तुम्ही मागच्या वेळेला जे तेव्हाचे खासदार होते कृपाल तुमाने, त्यांचा 2014च्या तुलनेत 2019मध्ये मताधिक्य कमी करून दाखवला होता. अगदी तुम्हाला पण 5.25 लाख मतं मिळालेली होती. तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली, काय प्रतिक्रिया आहे, काय म्हणणं आहे? ऑन मेरिट झाला का निर्णय? 2019मध्ये मी जेव्हा लढलो त्यावेळेस मी काँग्रेसची उमेदवारी मागितली नव्हती. मला सक्तीनं, जबरदस्तीनं तो फॉर्म देण्यात आला आणि जबरदस्तीनं मला नॉमिनेशन फॉर्म भरायला सांगण्यात आलेलं होतं. त्याच्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरला, उमेदवारी केली आणि फक्त 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही फिरलो आणि मला 4 लाख जवळपास 70,000 मतं मला मिळालेली आहेत. आणि हे पाहता मला पक्षाकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही आता रामटेकच्या लोकसभेचीच तयारी करा आणि पूर्ण 5 वर्ष याच्यामध्ये लावा. त्याच्याप्रमाणे मी कोरोनाचा काळ सोडून 4 वर्ष मी सातत्याने जनसंपर्क करत आहे आणि माझी जबाबदारी प्रमुख होती, पहिल्या नंबरची होती. असं असताना एका दुसऱ्या उमेदवाराला ही उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच्याबद्दल मला दुःख नाही किंवा मला वाईट वाटत नाही. कारण प्रत्येकाला आपली दावेदारी करण्याचा अधिकार आहे आणि मी स्पष्ट सांगितलं आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना की प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी पण उमेदवारी करावी, मी पण म्हणजे उमेदवारी करता प्रयत्न करावेत. ज्याला मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करू. माझा स्टँड अजूनही तसाच आहे की ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्यासाठी आम्ही काम करू.
परंतु आता प्रश्न असा आहे की ती उमेदवारी जर मेरिटवर झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं. मेरिटचा जर आपण विचार केला तर माझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा माझ्यावर अन्याय झालेला आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आता असा प्रयत्न आहे की ठीक आहे, त्यांचा फॉर्म जर समजा रिजेक्ट होत असेल तर मला संधी द्यावी, पण त्या ठिकाणी देखील काही लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कसले अडथळे? काही लोकांची अशी इच्छा आहे की ते जे AB फॉर्म आहेत ते दोन्ही फॉर्म त्यांना द्यावे. तर असं होत नाही. दोन्ही फॉर्म त्या पक्षाच्या एखाद्या व्यक्तीला जर दिले तर कोणत्याही व्यक्तीचं नाव लिहून त्याच्यावर ते AB फॉर्म देऊ शकतात. तर ती चुकीची पद्धत होईल. म्हणजे रश्मी बर्वेंच्या नावाचा आणि एक अतिरिक्त AB फॉर्म जो येईल तो दोन्ही फॉर्म एकाच व्यक्तीकडे देण्यात यावे. म्हणजे तो व्यक्ती ठरवेल की कोण उमेदवार, जर रश्मी बर्वे उमेदवार होऊ शकले नाही तर कोण उमेदवार राहील. म्हणजे कुठेतरी आपल्याच व्यक्तीला उमेदवारी देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. येस, असा तो प्रयत्न करत आहेत काही लोक, असं आम्हाला समजलेलं आहे. आणि आपण जर आणखी काही जबाबदार नेत्यांच्याकडून माहिती काढली तर आपल्याला या संदर्भात भरपूर माहिती मिळू शकेल. माझा एक अखेरचा प्रश्न की नागपूरमध्ये निर्णय करताना, म्हणजे नागपूर अनुसूचित जातीसाठी राखीव, रामटेक जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. रामटेकबद्दलचा निर्णय करताना कुठंतरी जातीय समीकरणांचा जास्त विचार झाला आणि त्यामुळे तुमची उमेदवारी मागे पडली का? आता हा जो उमेदवार काँग्रेसने घोषित केला आहे ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याच्या सोबतीला इतर जे प्रबुद्ध लोक आहेत, म्हणजे इतरही समाजामध्ये, म्हणजे OBC समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सक्षम दावेदार होते, तुम्हालाच ते मिळायला पाहिजे होतं, पण तुम्हाला नाही मिळालं. याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे. माझं असं म्हणणं आहे की नागपूर ही दीक्षाभूमी आहे. या ठिकाणी बौद्ध समाज प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. खुद्द रामटेक लोकसभेमध्ये 18% बौद्ध समाज आहे. आणि 18% बौद्ध समाज आणि मागासवर्गीय समाज इतर या दोघांचाही विचार केला तर 32% समाज आहे. या 32% समाजामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या लढाईमुळे सर्व समाजामध्ये, सर्व मागासवर्गीय समाजामध्ये प्रचंड जागृती झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला डावलून जर अन्य उमेदवाराला जर या ठिकाणी आणि ते पात्र नसताना जर उमेदवारी दिली तर आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल, झालेलाच आहे. आणि त्याचा परिणाम इतर जिल्ह्यावरती, इतर ठिकाणावरती होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला त्याचं कदाचित या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. रामटेकसह इतर मतदारसंघातही नुकसान होऊ शकतं. निश्चितपणे रामटेकसह जे आजूबाजूचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील आंबेडकरी समाज या रामटेकवरती लक्ष देऊ नये. आणि रामटेकबाबत तर अतिशय जागरूक आहेत लोक, आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रकारचे लोक विचारतात की काय घडलं, का घडलं. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही, परंतु माझा प्रयत्न असा राहील की आपण शेवटपर्यंत कायद्याप्रमाणे भांडत राहायचं. आम्ही कायद्याप्रमाणे भांडू. कुठेही मनात इतर दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार आहे? वंचित बहुजन आघाडी किंवा इतर काही पक्ष जे समविचारी आहे त्यांच्याकडे जाण्याचा विचार आहे, किंबहुना की काँग्रेसमध्येच राहण्याचा ठाम निर्णय? वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मला म्हणजे त्यांनी ऑफर दिली होती, पण मी ती ऑफर नम्रपणे नाकारलेली आहे. आणि इतर पक्षाकडून अजूनही काही संपर्क झालेला नाही. पण काही लोक, त्या पक्षाचे लोक मला संपर्क करत आहेत की तुम्ही आमच्याकडे या किंवा मी त्यांना सांगितलं मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, काँग्रेस पक्षामध्येच राहील आणि पक्षामध्ये राहूनच मी माझा संघर्ष चालू ठेवेल. तर किशोर गजबिये मागच्या वेळेला 2019मध्ये रामटेकचे उमेदवार होते, चांगले मतं त्यांना मिळालेले होते. मात्र यंदा पक्षाने उमेदवार निश्चित करताना किशोर गजबिये यांना उमेदवारी दिलेली नाही. रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात अनेक लोक वाद उपस्थित करत आहे आणि त्या वादामुळे कदाचित त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकते असं किशोर गजबियेंना वाटतं आणि त्यामुळे ते आपला फॉर्म उद्या दाखल करणार आहे, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे रामटेकची जी लढत आहे ती दिवसागणिक आणखी रंजक होत चाललेली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.